Hello friends, welcome to back my channel. Today we discuss about the past indefinite tense किंवा simple past tense. तर मित्रांनो आज आपण past indefinite tense किंवा simple past tense पाहणार आहोत. तुम्ही जर व्हिडिओमध्ये पहिल्या वेळेसच पाहत असाल तर आपण टेन्सच्या संदर्भात पूर्ण व्हिडिओची सिरीज बनलेली आहे. पूर्ण मुख्य 3 टेन्स त्यांचे 12 फॉर्म्स. तर 12 फॉर्मचे पूर्ण पार्ट बनलेली आहे. तर आपला पार्ट चालू आहे दुसरा पास्ट इंडेफिनाइट टेन्स. आपण तुम्हाला जर प्रेझेंट इंडेफिनाइट टेन्स हा पार्ट पाहायचा असेल तर व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही तो पाहू शकतात. तर चला तर आपण चालू करूया पास्ट इंडेफिनाइट किंवा सिंपल पास्ट टेन्स. तर आपण पास्ट टेन्स किंवा सिंपल पास्ट टेन्स हा मुख्य जे काही फॅक्ट असतात त्यांच्या माध्यमातून समजून घेणार आहेत. म्हणजे तुम्हाला एकदा जर फॅक्ट समजले तर तुम्हाला नंतर कोणत्याच वेळी डेफिनेशन किंवा काही पाठ करण्याची गरज येणार नाही. आपोआप तुम्हाला टेन्स फाइंड केला जाईल किंवा ओळखता यायला पाहिजे. तर आपण चला तर सुरुवात करूया पास्ट इंडेफिनाइट टेन्स. डेफिनेशन सुरुवातीला पास्ट टेन्स किंवा सिंपल पास्ट टेन्स म्हणजे काय बघूयात. द टेन्स इज यूज्ड टू एक्सप्रेस an action that happened in the past and it is now completed. म्हणजेच भूतकाळात घडलेली आणि पूर्ण झालेली कृती. जी काय भूतकाळात घडलेली कृती असते आणि ती पूर्ण झालेली असते ते दाखवण्याचा काळ म्हणजेच आपण पास्ट टेन्स वापरला जातो. पास्ट टेन्समध्ये आपल्याला सुरुवातीला वाक्याची रचना कशा प्रकारे असेल आपल्याला त्याचे स्ट्रक्चर पाहूयात. तर सुरुवातीला काय असेल, सब्जेक्ट असेल V2 म्हणजेच काय तर क्रियापदाचं दुसरं रूप असेल इथे आणि राहिलेला ऑब्जेक्ट. म्हणजे स्ट्रक्चर काय असेल, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. आपण एक एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेऊयात. भूतकाळातील वाक्य बघूयात. मी काल फुटबॉल खेळलो. ही कशी भूतकाळ घडलेली क्रिया आहे आणि ती कशी पूर्ण बी झालेली, कारण कालच ती पूर्ण झालेली. म्हणजेच मी फुटबॉल खेळलो. इंग्लिशमध्ये काय होईल, आय प्लेड फुटबॉल येस्टरडे. आय काय त्याचा सब्जेक्ट आहे, प्लेड काय आहे तो V2 म्हणजेच वर्ब आहे. प्लेचं दुसरं रूप प्लेड आणि फुटबॉल येस्टरडे काय झाला ऑब्जेक्ट झाला. म्हणजेच आय प्लेड फुटबॉल येस्टरडे, मी फुटबॉल खेळलो. तर आपण एक असंच एक निगेटिव्ह सेंटेन्स पाहूया. मी काल फुटबॉल खेळलो नाही. म्हणजेच ही बी क्रिया कशी घडलेली, भूतकाळात घडलेली आहे आणि ती बी का पूर्ण झाली. कशी पूर्ण झाली तर कालच पूर्ण झालेली. मी काल फुटबॉल खेळलो नाही. तर आय डिड नॉट प्ले फुटबॉल येस्टरडे. ज्यावेळेस आपल्याला वाक्य हे निगेटिव्ह करायचं असेल तेव्हा आपल्याला डू डज ह्या फॉर्मचा आपल्याला वाक्यामध्ये उपयोग करावा लागतो. म्हणजे वाक्याच्या सब्जेक्टनुसार आपल्याला डीड घ्यावं लागेल. पास्टमध्ये नेहमी सब्जेक्ट कोणत्या वेळेस आपण डीडच घेतली जाते. तर इंग्लिशमध्ये काय होईल, आय डिड नॉट प्ले फुटबॉल येस्टरडे. तर आपण तसे इंटरगेटिव्ह सेंटेन्स पाहूया. आपण पहिलं अफर्मेटिव्ह पाहिलं, यानंतर आपण निगेटिव्ह पाहिलं. आता एक इंटरगेटिव्ह म्हणजेच तेच पेक्षा आपण परत घेऊया. म्हणजे आपल्याला एकाच प्रश्नाचं आपल्या लक्षात येऊन जाईल की कशा टाईप ऑफ सेंटेन्समध्ये त्याचा यूज केला जातो. तर इथं इंटरगेटिव्ह काय होईल त्याचं मराठीमध्ये, तू काल फुटबॉल खेळलास का. ही क्रिया त्याला विचारत आहे, खेळलास का म्हणजेच काल तू फुटबॉल खेळलास का. तर इंग्लिशमध्ये काय होईल, डू यू प्ले डिड यू प्ले फुटबॉल येस्टरडे. म्हणजेच तू फुटबॉल खेळलास का. इथं लक्षात घ्या, नेहमी ज्या वेळेस आपण डीड हे घेतल्याच्या नंतर इंटरगेटिव्ह सेंटेन्समध्ये नेहमी जे काय वर्ब असतो वाक्यातील त्याचं क्रियापदाचं आपल्याला पहिलं रूप करायचं असते. त्याच्यामुळे इथं डिड यू प्ले फुटबॉल येस्टरडे म्हणजे तू काल फुटबॉल खेळलास का हे आपल्याला लक्षात येईल. आपण तशाच प्रकारे आपण एखादा इंटरगेटिव्ह सेंटेन्सचा एक एक्झाम्पल तर तेच पाहूया. तर इंटरगेटिव्ह म्हणजे कसं होईल, तर तू कधी फुटबॉल खेळलास. म्हणजे
तू खेळलास परंतु कधी खेळलास. तर कसं म्हणजे आपल्याला पास्ट टेन्स इंग्लिशमध्ये तू कधी फुटबॉल खेळलास. फेन कधीसाठी काय येईल डब्ल्यूएच वर्ड्स फॅन डीड यू प्ले फुटबॉल. इथंही पहा डीडच्या नंतर जे काय वर्ब आहे त्याचं आपण पहिलं रूप घेतलेलं आहे की तुम्ही म्हणता इथं तर भूतकाळ आहे आणि सेकंड वर्बचं सेकंड फॉर्म असेल तर नाही. तर ही वाक्याची अशीच रचना असते. ते आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं. इथून पुढे इंग्लिशमध्ये काय होईल व्हेन डिड यू प्ले फुटबॉल म्हणजेच तू कधी फुटबॉल खेळलास. अशा प्रकारे आपण पास्ट इंडिफिनाइट टेन्स किंवा सिंपल पास्ट टेन्सचे पूर्ण टाईप ऑफ सेंटेन्समध्ये एक एक्झाम्पल तुम्हाला समजून आलेलं असेल. तर चला आता आपण पास्ट इंडिफिनाइट टेन्स समजून घेतलेला आहे चांगल्या प्रकारे. तुम्हाला जर काही त्याच्याबद्दल काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की मला सांगा. तर आपण त्यावर नक्की त्याचं सोल्युशन देऊ. चला तर आपण पास्ट टेन्समधलाच आपण त्याचा दुसरा फॉर्म बघू. म्हणजे प्रत्येक किती टेन्स आहेत तर मुख्य किती प्रकार असतात टेन्सचे. मुख्य 3 प्रकार असतात. सिंपल प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स भूतकाळ, फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळ. या तिन्ही मुख्य टेन्सचे प्रत्येक टेन्सचे हे 4 उपप्रकार म्हणजे 4 फॉर्म पडतात. असे एकूण मिळून किती फॉर्म असतात टेन्सचे 12 फॉर्म असतात. तर आपण ऑलरेडी प्रेझेंटचे आपण 4 फॉर्म पाहिलेले आहेत. तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही तो पाहू शकता. तर चला तर आपण पास्ट टेन्सचा दुसरा फॉर्म बघूयात. तो म्हणजेच पास्ट कंटिन्यूअस टेन्स. पास्ट कंटिन्यूअस टेन्स म्हणजेच चालू भूतकाळ. चला तर आपण चालू भूतकाळ कसा त्याची डेफिनेशन पाहूयात. द टेन्स इज यूज्ड टू एक्सप्रेस ॲक्शन दॅट वॉज हॅपनिंग ॲट द पर्टिक्युलर टाइम इन द पास्ट. म्हणजेच काय भूतकाळातील एखादी विशिष्ट वेळेस चालू असलेली कृती. भूतकाळातील एखाद्या विशिष्ट वेळेस चालू असलेली कृती दाखवण्यासाठी हा काळ वापरला जातो. तुम्हाला समजलं का. आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊयात. म्हणजे एखादी भूतकाळात चालू असलेली कृती ती आपण दाखवणं. म्हणजे काय होतं रमेश पुस्तक वाचत होता. ही कशी भूतकाळात चालू असलेली कृती कशी होती चालू असलेली कृती होती. रमेश पुस्तक वाचत होता म्हणजेच रमेश वॉज रीडिंग अ बुक. म्हणजेच रमेश पुस्तक वाचत. कृती कशी आहे तो भूतकाळ एक विशिष्ट वेळेस चालू होती कृती. तुम्हाला समजून. दुसरं उदाहरण आपण पाहूयात. विराट कोहली क्रिकेट खेळत होता. ही कृती कशी विशिष्ट काळ होता त्यावेळेस आणि ती कृती कशी त्या टायमिंगला चालू होती. तो खेळत होता. इंग्लिशमध्ये काय आहे विराट कोहली खेळत होता. विराट कोहली वॉज प्लेइंग क्रिकेट. विराट कोहली वॉज प्लेइंग क्रिकेट. ते तुम्हाला समजून आलेलं असेल डेफिनेशनचे. तर पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे तर अफर्मेटिव्ह स्ट्रक्चर काय असेल तर आपण पाहूयात. तर सुरुवातीला सब्जेक्ट, त्यानंतर इथं हेल्पिंग वर्ब काय असतील वॉज किंवा वर. इथं विहेर नाही वापरायचं. त्याचं प्रोनाऊन्सिएशन काय असतं तो वर असतं. वेअर नाही वेअर. आपण सहज असं जे कोणी बी फेअर म्हटलं जातं. वेअर म्हटलं जात नाही. तुम्ही लक्षात ठेवा. त्याचं करेक्ट प्रोनाऊन्सिएशन काय येतं वर. वॉज किंवा सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वर प्लस V1 प्लस ING म्हणजेच क्रियापदाचे चौथे रूप प्लस ऑब्जेक्ट. अशा प्रकारे आपण याचे स्ट्रक्चर असेल. तर आपण एक एक्झाम्पल पाहूयात. त्या स्ट्रक्चरच्या माध्यमातून तर आपल्याला समजून येईल. मी 8 वाजता पुस्तक वाचत होतो. मी 8 वाजता पुस्तक वाचत होतो. ही कृती कशी झालेली विशिष्ट काळाला घडून गेलेली कृती. मी वाचत होतो म्हणजे ती काळ कोणता असेल विशिष्ट काळ होता की तिथं मी पुस्तक वाचत होतो. इंग्लिशमध्ये काय होईल आय वॉज
रीडिंग अ बुक ॲट 8 o'clock. म्हणजेच मी 8 वाजता पुस्तक वाचत होतो. आय काय आहे तर सब्जेक्ट आहे. आयच्या नंतर वॉज काय हा हेल्पिंग वर आहे. वॉज रीडिंग क्रियापदाचे चौथे रूप. अ बुक ॲट 8 o'clock म्हणजेच रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स. तर आपल्याला हे लक्षात आलं असेल. वेअर कधी घ्यायचे तर वेअर आपल्याला कधी नेहमी लक्षात ठेवावे. वेअर वी इट देश जे काय सब्जेक्ट असेल त्यासोबत आपल्याला वेअर घेतली जाते. सेकंड आपण सेकंड एक्झाम्पल पाहूयात. मी फोन केला होता. मी फोन केला तेव्हा तो जेवणावर बनवत होता. याच्यात कशा प्रकारे वाक्य येतं तुम्हाला हे थोडं कन्फ्यूज होईल. त्यामुळेच असे कन्फ्यूज होणारे वाक्य आपण इथं घेतलेले आहेत. मी फोन केला तेव्हा तो जेवण बनवत होती. त्याच्यात 2 टेन्स आहेत. कोणते? मी फोन केला होता. मी फोन केला. कोणता झाला? पास्ट टेन्स. त्याला जोडून कोणतं सेंटेन्स आहे? पास्ट कंटिन्युअस. इंग्लिशमध्ये काय होईल? शी वॉज कुकिंग डिनर व्हेन आय कॉल्ड. मी तिला फोन केला तेव्हा ती जेवण बनवत होती. समजलं असेल. तर सेकंड ऑफ एक्झाम्पल पाहूयात. ते काल संध्याकाळी क्रिकेट खेळत होते. कधी एक विशिष्ट काळ होता खेळत होते. ती कोणता एक म्हणजे विशिष्ट काळ कोणता होता? तो काल संध्याकाळी. त्यालाच काय म्हणते? विशिष्ट काळ. आणि खेळत होते म्हणजे तो झाली चालू असलेली कृती. तर इंग्लिशमध्ये काय होईल त्याचं? दे वर प्लेइंग क्रिकेट येस्टरडे इव्हिनिंग. म्हणजे ते काल संध्याकाळी क्रिकेट खेळत होते. त्यानंतर आपण एक उदाहरण पाहूयात. एक्झाम्पल पाहूयात. तो त्याच्या मित्राशी बोलत होता. तो त्याच्या मित्राशी बोलत होता. इंग्लिशमध्ये काय होईल? तो साठी सब्जेक्ट होईल ही वॉज टॉकिंग. कोणाला? टू हिज फ्रेंड. ही वॉज टॉकिंग टू हिज फ्रेंड म्हणजे तो त्याच्या मित्राशी बोलत होता. त्यानंतर आपण एक एक्झाम्पल पाहूयात. आपण त्यावेळी टीव्ही पाहत होतो. आपण त्यावेळी टीव्ही पाहत होतो. इंग्लिशमध्ये काय होईल? इथे बघा वर आलं. इथं मी काही टाइमपूर्वी तुम्हाला सांगितलं होतं वॉज आणि कधी यूज करायचं. तर ओईच्या सोबत काय आलं? वेअर वी वर वॉचिंग टी व्ही ॲट दॅट टाइम. ॲट दॅट टाइम म्हणजेच त्यावेळी. वी वर वॉचिंग टी व्ही ॲट दॅट टाइम. तर अशा प्रकारे आपण पास्ट टेन्स पाहिला. त्याची आपण डेफिनेशन पाहिली. कशा प्रकारे फाइंड केला जातो किंवा कशा प्रकारे त्याची रचना असते. प्रत्येक आपण त्याची काही उदाहरणाच्या माध्यमातून ते आपण समजून घेतलेलं आहे. तर आपण त्यानंतर पाहूयात पास्ट टेन्सचा तो तिसरा फॉर्म म्हणजेच पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स याला मराठीत काय म्हटले जाते? पूर्ण भूतकाळ. काय म्हटले जाते तर? पूर्ण भूतकाळ. तर चला आता आपण त्याची एक डेफिनेशन पाहू सुरुवातीस. The tense is used to express an action that was completed before another past action. म्हणजेच the tense is used to express an action that was completed before another past actions. म्हणजेच टेन्स एखादी कृती दुसऱ्या भूतकाळातील कृतीच्या आधी पूर्ण झाली होती हे दर्शवण्यासाठी पास्ट परफेक्ट टेन्स वापरला जातो. तुम्हाला वाक्याची व्याख्या समजली का? एखादी कृती भूतकाळातील कृतीच्या आधी पूर्ण झाली होती हे दर्शवण्यासाठी. भूतकाळाच्या आधी म्हणजे कशी? तर तो आपण एक एक्झाम्पल पाहूयात. आधी सुरुवातीला आपण त्याचं एक मराठीमध्ये एक्झाम्पल पाहूयात. मी जेवण केले आहे. ही कृती कशी? भूतकाळाच्या आधीच कृती कशी झालेली?
पूर्ण झालेली आहे. मी जेवण केले आहे. मध्ये कसे होईल? मी जेवण केले होते. हे काय झाला? मी जेवण केले आहे प्रेझेंट परफेक्ट झाला. तर पास्ट आपण पास्ट पाहत आहोत. तर मी मराठीत उदाहरण काय होईल? मी जेवण केले होते. म्हणजेच भूतकाळातील कृती ही जेवण केले होते, परंतु ती भूतकाळाच्या आधीच कशी झालेली? पूर्ण झालेली आपण. तर इंग्लिशमध्ये काय होईल? आय हॅड इटन अ फूड. आय हॅड इटन अ फूड म्हणजे मी जेवण केले होते. सॉरी, आपण खाली एक एक्झाम्पल त्या माध्यमातून समजून घेऊ. मी जेवण्याआधी गृहपाठ पूर्ण केला होता. मी जेवण्याआधी गृहपाठ पूर्ण केला होता. इंग्लिशमध्ये काय होईल? आय हॅड फिनिश्ड माय होमवर्क बिफोर डिनर. तर हे तुम्हाला समजायला असेल. मी जेवण्याच्या आधीच काय केलं? गृहपाठ पूर्ण केला. म्हणजे भूतकाळातील कृती च्या आधीच कृती कशी झालेली, क्रिया कशी झालेली, पूर्ण झालेली. इंग्लिशमध्ये काय होईल? आय हॅड फिनिश माय होमवर्क बिफोर डिनर. तर अफर्मेटिव्हचं स्ट्रक्चर काय असेल इथे? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. इथं लक्षात घ्या, सब्जेक्ट कोणताही असो, सिंग्युलर असो प्लुरल असो, आपल्याला त्यानंतर एल रूप काय वापरायचा तर तो हॅडच वापरला जातो. प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये काय वापरला जातो तर लक्षात घ्या, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये हॅव किंवा हॅज वापरला जातो प्लस V3 वापरला जातो. तिथे हॅव किंवा हॅज कधी केव्हा वापरला जातो तर ज्यावेळीस वाक्याचा कर्ता हा सिंग्युलर असतो त्यावेळीस हॅज वापरले जाते आणि वाक्याचा कर्ता जेव्हा प्लुरल असतो त्यावेळेस हॅव वापरले जाते. परंतु आय सोबत नेहमी आणि जे काही थर्ड पर्सन आहे त्यासोबत सुद्धा, म्हणजेच थर्ड पर्सन कोणते? इट, यू, जे थर्ड पर्सन आहे त्यासोबत नेहमी हॅव वापरले जाते. चला तर आपण एक सेकंड एक्झाम्पल पाहूयात. तसंच पाऊस पडण्याआधी ती बाजारात गेली होती. पाऊस पडण्याआधी ती बाजारात गेली होती. तर नेहमी लक्षात घ्या, जी आपल्याला मेन क्लॉज आणि सब ऑर्डिनेट क्लॉज इथे त्याच प्रकारचे वाक्य आहे. तर नेहमी आपल्याला इंग्लिशमध्ये वाक्याचे ट्रान्सलेशन ज्यावेळेस आपल्याला करायचे असते त्यावेळेस नेहमी जो काय मेन क्लॉज असतो त्याच वाक्याने आपल्याला सुरुवात करावी लागते आणि जे काय सबऑर्डिनेट क्लॉज असतो तो वाक्याच्या सेकंड पार्ट असतो. त्यासाठी आपल्याला क्लॉज शिकणे हे खूप महत्त्वाचे आहे. तर आपण त्यावेळेस बी एक चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवणार आहोत. तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे सबस्क्राईब करून जर घेतले तुम्हाला त्यानंतर लगेच नोटिफिकेशन त्यांची ज्यावेळेस बी व्हिडिओ पब्लिश होईल त्यावेळेस तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. तर चला तर आपण वेळ न घालता पाहूयात काय होईल इंग्लिशमध्ये ट्रान्झॅक्शन. पाऊस पडण्याआधी ती बाजारात गेली होती. तर आपण मेन क्लॉज कोणता आहे तो? ती बाजारात गेली होती. तर तो आपल्याला सुरुवातीला घ्यावा लागतो. तर काय होईल? ती बाजारात गेली होती, त्याचं पास्ट परफेक्ट टेन्स ती साठी काय असतो? सब्जेक्ट शी गेली होती. ती किती गेली होती? शी हॅड बाजारात गॉन मार्केट बिफोर रेन. म्हणजेच पाऊस पडण्याआधी ती बाजारात गेली होती. गॉन काय आहे? क्रियापद तिसरं रूप. कशाचं? गोचं. पहिलं रूप काय आहे? गो. सेकंड V2 काय असतं? तो वेंट. तिसरं गॉन आणि चौथं रूप काय असतं? गोई. ते आपण इथं क्रियापदाचे तिसरे रूप वापरलेलं आहे. शी हॅड गॉन टू मार्केट बिफोर इट रेन. तर आपण नंतर एक थर्ड एक्झाम्पल पाहूयात. आपण पोचण्याआधी ती निघाली होती. इथं बी कसं आहे?
त्याच प्रकारचे वाक्य आहे. इथं बी आपल्याला ज्यावेळेस बी आपण इंग्लिशमध्ये वाक्याचे ट्रान्सलेशन करतो त्यावेळेस वाक्याचं आपल्याला मेन क्लॉज आणि सब ऑर्डिनरी क्लॉज हे समजणे खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतरच आपल्याला इंग्लिशमध्ये वाक्याचे ट्रान्सलेशन करता येते. तर इथे मेन क्लॉज कोणता आहे, म्हणजेच मुख्य वाक्य कोणते आहे, तर आम्ही पोचण्याआधीच ते निघाले होते. मेन क्लॉज कोणता आहे, ते निघाले होते. तर ह्याचं ट्रान्सलेशन सुरुवातीला इंग्लिशमध्ये होईल. काय होईल ह्याचं, ते निघाले होते, दे हॅड लेफ्ट बिफोर, आम्ही पोचण्याआधी. बिफोर म्हणजेच आम्ही पोचण्याआधी, म्हणजेच बिफोर वी अराइव्ड, म्हणजेच आम्ही पोचण्याआधी ते निघाले होते. तर त्यानंतर आपण चौथं एक एक्झाम्पल पाहूया. परीक्षेपूर्वी त्याने इंग्रजी अभ्यासले होते. म्हणजे परीक्षेपूर्वी त्याने इंग्रजी अभ्यासले होते, म्हणजेच परीक्षा देण्यापूर्वी त्याने इंग्रजीचा अभ्यास केला होता, असा त्याचा अर्थ होतो. तर इंग्लिशमध्ये परीक्षा देण्यापूर्वी त्याने इंग्लिश बसले होते. तर जे मेन वाक्य ते आपल्याला सुरुवात करायची ती, त्याने इंग्रजी अभ्यासले होते. त्यानेसाठी काय येईल, ही हॅड स्टडीड, अभ्यासले म्हणजे अभ्यास केला होता. ही हॅड स्टडीड इंग्लिश बिफोर दी टेस्ट, म्हणजे परीक्षा देण्यापूर्वी. ही हॅड स्टडीड इंग्लिश बिफोर दी टेस्ट, म्हणजे परीक्षेपूर्वी त्याने इंग्रजीचा अभ्यास केला होता. यानंतर आपण एक्झाम्पल पाहूयात.